गुन्हे आणि गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलीस काय काय करू शकतात हे सातत्याने बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी प्रत्यक्षात करून दाखवले आहे। मागच्या काही दिवसांपासून दरोडेखोरांनी महामार्गावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। यातील तिघांना गजाआड करण्यास पोलीस अधीक्षक नवनीत कावत शिवाजी बंटेवाड यांच्या नेतृत्वात बीड खाकीला यश आलेले आहे। यातील मुद्देमाल वसुलीसाठी आता बीड पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई केली आहे। आधी त्या गुन्हेगारी वस्तीची ड्रोनद्वारे रेकी करण्यात आली। त्यानंतर त्या गुन्हेगारी वस्तीला 100 पोलिसांचा फौजपाटा घेऊन घेरले आणि लुटलेल्या 11 तोळे दागिन्यांसह 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। SP कावत बंटेवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या कारवाईचे आता संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक केले जात आहे। नमस्कार, मी अभिजित नकाते, आपण पाहत आहात लोकाशा टीव्ही। धुळे सोलापूर महामार्गावर मागच्या काही दिवसांपासून प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडू लागल्या होत्या। याचे काही व्हिडिओही व्हायरल झाले होते। या गंभीर प्रकरणाकडे बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी तात्काळ लक्ष घातले। यातील गुन्हेगारांचा तपास छडा लावण्यासाठी बीड LCBचे पथक स्थापन करण्यात आले होते। त्यानंतर यातील 3 आरोपींना केज परिसरात गजाआड करण्यास LCBला यश आले होते। तर यातील 3 गुन्हेगार अद्यापही फरार असले तरी बीड LCBने पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात याच प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई करून दाखवली आहे। या गुन्हेगारांच्या थेट वस्तीवरच बीड पोलिसांनी निशाणा साधला आहे। या गुन्हेगारांचे गाव वाशी तालुक्यातील खामकरवाडी हे आहे। या वस्तीवर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वास्तव्यास आहेत। त्यामुळे त्या ठिकाणी पोलीस गेल्यावर त्यांच्यावर हल्लाही केला जातो। त्यामुळे बीड पोलिसांनी काळजी घेत RCPच्या विशेष तुकडीसह 100 पोलिसांची फौज घेऊन सोमवारी या वस्तीला वेढा घातला होता। सोबतच ड्रोनचीही मदत घेण्यात आली। यावेळी त्या 3 आरोपींना सोबतही नेण्यात आले होते। जर एखादा आरोपी पळून गेला तर त्याचा ड्रोनद्वारे पाठलाग केला जाणार होता। त्याच्या पाठलागासाठीही विशेष बंदोबस्तही ठेवण्यात आला होता। सोमवारी दुपारी वस्तीवर फिल्म स्टाईल कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले। लाट्या काट्या आणि शस्त्रासह आलेले पोलीस पाहून या वस्तीवरील गुन्हेगारांची चांगलीच भंबेरी उडाली होती। या ऑपरेशनमध्ये स्वतः LCBचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, गेवराईचे ठाणेदार किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस अंमलदार सोमनाथ गायकवाड, मनोज वाघ, अशोक दुबाले, राहुल शिंदे, बाळू सानप, अर्जुन यादव, अंकुश वरपे, विकी सुरवशे, मनोज परझने, अशफाक सय्यद, नितीन वाघमारे होते। या कारवाईत 11 तोळे सोन्याच्या दागिन्यासह 14 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जप्त करण्यात आलेला हा मुद्देमाल महामार्गावरील त्या 4 गुन्ह्यातील आहे। पोलीस काय काय करू शकतात हे या कोम्बिंग ऑपरेशनमधून पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि शिवाजी बंटेवाड यांनी संपूर्ण जिल्ह्याला खऱ्या अर्थाने दाखवून दिले आहे। या ऑपरेशनसाठी गेवराईसह येरमाळा पोलिसांची मदत मिळालेली आहे। गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसवण्यासह पुढे असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी हे कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आलेले आहे। त्यामुळे भविष्यातही बीड जिल्ह्याच्या सीमेवरील अशा गुन्हेगारी वस्त्यांवर अशा प्रकारचे कोम्बिंग ऑपरेशन हे सातत्याने राबविलेच जाणार आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकाशा टीव्हीला लाईक करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।